नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। परीक्षा जवळ आलेली आहे, तुम्ही अभ्यास करत आहात। तुमच्या अभ्यासाला एक रिव्हिजन देता यावी, एक फायनल टच देता यावा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण काही सराव प्रश्न घेणार आहे, ज्या सराव प्रश्नाच्या माध्यमातून येणाऱ्या परीक्षेला त्या प्रश्नाच्या माहितीचा आणि त्या प्रश्नाचा नक्कीच तुम्हाला उपयोग होईल अशा हिशोबानेच ते प्रश्न तयार केलेले आहेत। तर या प्रश्नाच्या माध्यमातून एक टॉपिक कव्हर करण्याचा आपण इथं प्रयत्न करणार आहे। मी तुम्हाला या टॉपिक बरोबर तो एरिया पण सांगणार आहे, ज्या एरियावर आयोगाचे क्वेश्चन हे विचारले जातात, तर तो एरिया पण महत्त्वाचा आहे। तर आज आपण बघूया असे काही प्रश्न ज्या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला तो टॉपिक कव्हर करायचा आहे। त्या टॉपिक मधले महत्त्वाचे मुद्दे हे आज आपण इथं काय करणार आहे, पाहणार आहे। तर राज्यसेवा आणि येणारी जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे, तर या दोन्ही परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे वाटतात। तर असे काही संभाव्य प्रश्न विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे कंपनीचा भारतातील व्यापारावरील एकाधिकार समाप्त करण्यात आला? तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे हा प्रश्न असा विचारला गेलेला आहे की असा कोणता कायदा होता ज्या कायद्याने कंपनीचा भारतातील व्यापाराचा एकाधिकार काय झाला, नष्ट करण्यात आला किंवा तो व्यापाराचा एकाधिकार समाप्त करण्यात आला। 1893 चा कायदा, 1813 चा कायदा, 1833 चा कायदा आणि 1853 चा कायदा। ठीक आहे। तर आता 1893 चा तर असा काय कोणता कायदा नव्हता। त्याच्यानंतर 1813 चा कायदा हे त्याचं उत्तर आहे। तर 1813 च्या चार्टर ऍक्टने व्यापाराचा एकाधिकार समाप्त करण्यात आला। आता लक्षात ठेवा, हा प्रश्न कोणत्या एरियावरचा आहे, तर त्या टॉपिकचं नाव आहे घटनात्मक विकास। त्या टॉपिकचं नाव आहे घटनात्मक विकास। तर घटनात्मक विकासामधील असणारा हा प्रश्न आहे। तर घटनात्मक विकास हा टॉपिक खूप महत्त्वाचा, ज्याच्यावर परीक्षेला एक तरी प्रश्न विचारला जातो। लक्षात ठेवा, या घटनात्मक विकासामध्ये सर्व काय येतात, सर्व कायदे येतात। लक्षात ठेवा, आणि या कायद्यामध्ये मग चार्टर ऍक्ट खूप महत्त्वाचे आहेत। तर ते सगळे चार्टर ऍक्ट करून जायचं परीक्षेला जाताना। एक प्रश्न असतो तिथं, या चार्टर ऍक्ट मध्ये 4 कायदे, जे की 1793 चा चार्टर ऍक्ट, 1813 चा कायदा, 1833 चा कायदा आणि 1853 चा कायदा। तर हा प्रश्न विचारलाय, ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापाराचा एकाधिकार केव्हा नष्ट झाला, तर 1813 च्या कायद्याने नष्ट झाला। तर लक्षात ठेवा, मग 1813 च्या कायद्यामध्ये ती तरतूद होती की ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील असणारा व्यापार काय करण्यात येईल, रद्द करण्यात येईल। लक्षात ठेवा, पण रद्द करण्यात येईल तर कसा रद्द करण्यात येईल, अंशतः रद्द करण्यात येईल। म्हणजे दोन गोष्टी कंपनीसाठी काय असतील, अपवाद असतील। लक्षात ठेवा, कोणत्या दोन गोष्टी अपवाद असतील, तर एक असेल त्यातलं चहा, ज्यांनी भारताबरोबर कंपनीने चहाचा व्यापार करायचा, आणि दुसरा असणार चीन। चीन या देशाबरोबर कंपनीने काय करायचा, व्यापार करायचा। भारताबरोबर चहा सोडून इतर कोणत्याही गोष्टीचा काय करायचा नाही, व्यापार करायचा नाही। त्या व्यापारासाठी एकंदरीत काय असेल, बंदी असेल। म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे काय, इसवी सन 1600 पासून इसवी सन 1813 च्या चार्टर ऍक्ट पर्यंत, 1600 पासून 1813 पर्यंत भारतात व्यापार करण्याचा अधिकार हा फक्त ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापाऱ्यांनाच होता। लक्षात ठेवा, ईस्ट इंडिया कंपनीचे जे व्यापारी होते, हे व्यापारी भारतामध्ये अशा पद्धतीने काय करत होते, व्यापार करत होते। समुद्रमार्गे त्यांचे जहाज भारतात यायचे, भारतामध्ये त्या किनारपट्टीला ते जहाज थांबायचे, भारतातून वस्तू घ्यायचे आणि जाऊन ते काय करायचे, युरोपमध्ये आपल्या देशामध्ये जाऊन त्या वस्तू विकायचे। अशा पद्धतीने त्यांचा व्यापार चालायचा। हा व्यापार 1600 पासून म्हणजे स्थापनेपासून ते 1813 पर्यंत जी पूर्ण एकाधिकारशाही होती व्यापाराची, ही एकाधिकारशाही फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच होती। लक्षात ठेवा, म्हणजे इंग्लंडमधले लोक, इंग्लंडमधले प्रायव्हेट कंपन्या, इंग्लंडमध्ये असणारे जे काही इतर खासगी भांडवलदार लोक आहेत, तर हे लोक भारतामध्ये येऊन व्यापार करू शकत नव्हते, कारण तो अधिकार फक्त एकाधिकार ईस्ट इंडिया कंपनीकडे होता। आणि ही जी काय चालत आलेली एकंदरीत जी मक्तेदारी होती, ही मक्तेदारी 1813 चा चार्टर ऍक्ट करून काय करण्यात आली होती, रद्द करण्यात आली होती। पण लक्षात ठेवा, रद्द करण्यात आली, पण कशी रद्द झाली, तर ती रद्द झाली होती अंशतः। अंशतः रद्द याचा अर्थ काय, कारण दोन गोष्टींमध्ये अपवाद ठेवण्यात आले होते। म्हणजे कंपनी भारतामध्ये चहाचा व्यापार करू शकत होती, चहा सोडून इतर गोष्टीचा व्यापार करू शकत नव्हती। लक्षात ठेवा, याचाच अर्थ भारतामध्ये कोणत्या व्यापाराच्या धोरणाला सुरुवात झाली, मुक्त व्यापाराचं धोरण चालू झालं। आता इथं परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, असा कोणता कायदा आहे ज्या कायद्याने भारतामध्ये मुक्त व्यापाराचं धोरण चालू झालं, तर तो कायदा होता 1813 चा
चार्टर ऍक्ट लक्षात ठेवा. जिथं मुक्त व्यापाराला काय झाली सुरुवात झाली किंवा कंपनीचा व्यापाराचा एकाधिकार काय झाला समाप्त झाला किंवा त्याला अजून एक शब्द वापरला जाऊ शकतो, कंपनीचा भारतातील व्यापार करण्याचा जे काही मक्तेदारी होती ही मक्तेदारी कोणत्या कायद्यानं रद्द झाली, तर ती मक्तेदारी रद्द झाली 1813च्या कायद्यानं लक्षात ठेवा. पण परीक्षेचं उत्तर त्यावेळेस बदलू शकतं ज्यावेळेस आयोग आपल्याला विचारलं जाऊ शकेल की ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापार करण्याचा एकाधिकार पूर्णतः कोणत्या कायद्यानं रद्द झाला, त्यावेळेस मात्र त्याचं उत्तर असणार आहे 1833 लक्षात ठेवा. ठीक आहे, पण इथं 1813 उत्तर असणार आहे, कारण का कंपनीचा भारतातील व्यापार करण्याचा एकाधिकार कोणत्या कायद्यानं रद्द झाला असं विचारलेलं आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 1813चा तो कायदा म्हणता येईल आपल्याला की ज्याने व्यापाराचा एकाधिकार रद्द झाला. आयोगानं अंशतः आणि पूर्णतः विचारलं तर उत्तर बदलणार. जर पूर्णतः नाही विचारलं, फक्त एवढंच विचारलं की भारतातील एकाधिकार कोणत्या कायद्यानं रद्द झाला, तर उत्तर 1813चा कायदा लिहायचं लक्षात ठेवा. बरेचसे मुलं म्हणतात की मग 1833चा कायदा, पण आयोगानं जर असं विचारलं असेल तरच उत्तर बदलणार, नाहीतर उत्तर बदलणार नाही. फक्त सिंपल लाईन सिंगल लाईन अशी जर वाक्य असेल तर उत्तर मात्र 1813चाच कायदा येणार लक्षात ठेवा. मुक्त व्यापाराचं धोरण सुरू झालं. मग 1813च्या कायद्यामध्ये हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मग 1813च्या कायद्यामध्ये अजून काय महत्वाचं आहे, तर भारतामध्ये शिक्षणासाठी किती लाख रुपयाची तरतूद करण्यात आली, 1 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली लक्षात ठेवा. 1 लाख रुपये भारतातल्या एज्युकेशनवर खर्च करावं असं कोणत्या कायद्यानं सांगितलं 1813च्या. आणि 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये अजून एक महत्वाचं होतं की भारतामध्ये धर्मप्रसाराचं धोरण चालू झालं. ख्रिश्चन मिशनरी जे होते इंग्लंड मधले त्या लोकांना भारतामध्ये जाऊन धर्मप्रसार करायला परमिशन देण्यात आली. ते एक इथं महत्वाचं आपल्याला इथं वाटतं. त्यामुळे या 3 कायदे 3 महत्वाच्या तरतुदी 1813च्या चार्टर ऍक्ट मध्ये महत्वाच्या आहेत की त्याच्यावर पुढच्या काळामध्ये परीक्षेला प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा. ठीक आहे, तर 1813 मध्ये एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1833चा जो कायदा आहे का त्यामध्ये काय महत्वाचं आहे, तर 1833च्या कायद्यानं व्यापाराचा अधिकार जो अंशतः होता तो व्यापाराचा अधिकार इथं कसा रद्द करण्यात आला, पूर्णतः रद्द करण्यात आला लक्षात ठेवा. म्हणजे भारताबरोबर जी कंपनी व्यापार करत होती चहाचा, तो आता 1833च्या कायद्यानं काय झाला नष्ट झाला. नंतर 1833च्या कायद्यानं पद बदललं लक्षात ठेवा. काय पद झालं, बंगालचा गव्हर्नर जनरल होता तो आता भारताचा गव्हर्नर जनरल झाला. आणि भारताचा गव्हर्नर जनरल होणारा पहिला व्यक्ती कोण होता, बेंटिंक होता लक्षात ठेवा. नंतर ह्या बेंटिंगला मदत करण्यासाठी एक काउन्सिल आली होती, ज्या काउन्सिलमध्ये पहिले 3 सदस्य होते. त्या 1833च्या कायद्यानं ते सदस्य किती झाले, 4 झाले. आणि चौथा जो व्यक्ती वाढला तो वाढलेला व्यक्ती कोण होता, मेकॉले होता लक्षात ठेवा. आणि जो मेकॉले काय म्हणून आला होता, कायदा तज्ञ म्हणून आला होता, जो की इंग्लंड मधला काय असेल, बॅरिस्टर असेल लक्षात ठेवा. इंग्लंड मधला काय असेल, तो बॅरिस्टर. आता लक्षात ठेवा इथं आपल्याला आयोगाने प्रश्न विचारला होता पहिला, म्हणजे इथं प्रश्न येऊन गेलेला आहे, तो बॅरिस्टर असेल पण कोणता असेल. आणि आयोगाच्या ऑप्शन मध्ये होतं भारतीय बॅरिस्टर, पण तो भारतीय नसणार लक्षात ठेवा. तो इंग्लंड मधला बॅरिस्टर असेल, जे की कायदा सदस्य म्हणून तो तिथं आला. आणि त्याच्याच अध्यक्षतेखाली पुढे कायदा आयोग नेमण्यात आला होता 1835ला लक्षात ठेवा. आणि या कायदा आयोगाला सांगण्यात आलं होतं की तुम्ही काय करा, भारताच्या कायद्याचं कोडिंग डिकोडिंग करा. त्यावेळेस मेकॉलेने ते काम 1835ला चालू केलं होतं आणि ते काम पूर्ण झालं होतं 1860ला. आणि कॅनिंगनं ते सगळे कायदे भारतासाठी लागू केले होते, त्यालाच तुम्ही म्हणता IPC आणि CRPC. तर हे काम करणारा भारतातील पहिला कायदा सदस्य होता, जो की 1833च्या चार्टर ऍक्टनं काउन्सिलमध्ये एक मेंबर म्हणून तो आला होता लक्षात ठेवा. आणि त्याच्याच अध्यक्षतेखाली 1835ला कायदा आयोग आपण स्थापन केलेला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं नवीन प्रेसिडेन्सी स्थापन करण्यात आली होती आग्रा या ठिकाणी. 3 प्रेसिडेन्सी होत्या अगोदर, बंगाल, बॉम्बे आणि मद्रास. नवीन प्रेसिडेन्सी आली आग्रा. त्याच्यानंतर हेलबेरी या ठिकाणी प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात आली, ज्याच्या माध्यमातून पुढे काय असेल, प्रशिक्षण इथं घेणार आणि ते लोक भारतामध्ये काम करायला जाणार. त्याच्यानंतर भारतातला जो व्यापार होता तो पूर्णतः बंद झाला. नंतर भारतामध्ये गुलामगिरीची पद्धत बंद करण्यात आली लक्षात ठेवा. ते पण 1833च्या कायद्यामध्ये तरतूद होती की गुलामगिरीची पद्धत बंद करण्यात यावी, पण 1833 मध्ये ते पूर्ण बंद झाली नाही. ही पुढे पद्धत बंद झाली 1843ला. त्यावेळेस भारताचा गव्हर्नर होता एलन लक्षात ठेवा. या एलन बरोच्या काळामध्ये ती पद्धत बंद करण्यात आली. परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो, गुलामगिरीची पद्धत कोणत्या चार्टर ऍक्टने बंद करण्यात आली होती किंवा ती तरतूद होती, तर ती तरतूद होती 1833च्या कायद्यामध्ये. तर यासाठी हा महत्वाचा कायदा वाटतो की 1833 मध्ये ह्या सगळ्या तरतुदी आहेत. तर लक्षात ठेवा, परीक्षेला कधी समजा प्रश्न आला तर इथं प्रश्न येऊ शकतो लक्षात ठेवा.
ठीक आहे. तर 1833चा कायदा आणि 1853चा कायदा. आता 1853च्या कायद्यामध्ये आजपर्यंत आयोगाने आपल्याला काय विचारलंय की सिव्हिल सर्व्हिसेसला सुरुवात केव्हा झाली किंवा स्पर्धा परीक्षेला सुरुवात केव्हा झाली, तर 1853च्या कायद्यानं झाली. पण त्याच्याही पुढे जाऊन परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, भारतामध्ये चीफ कमिशनरचे प्रांत नेमायला सुरुवात कोणत्या कायद्यानं झाली, आणि हे अजून आलं नाही. आयोग बरोबर इथं प्रश्न विचारणार, लक्षात ठेवा. 1853च्या कायद्यानं चीफ कमिशनरचे प्रांत नेमायला इथं सुरुवात झाली होती. ठीक आहे. त्यामुळे चीफ कमिशनरचे प्रांत हे इथं महत्वाचं आहे की जिथं आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1853 मध्ये एक महत्वाचं आहे की संसदीय व्यवस्थेला सुद्धा सुरुवात झाली होती. इथं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. संसदीय व्यवस्थेला सुरुवात, चीफ कमिशनरचे प्रांत आणि सिव्हिल सर्व्हिसेसला सुरुवात. आणि हे पण येऊ शकतं की स्पर्धा परीक्षेला सुरुवात झाली, त्यासाठी एक समिती नेमली, त्या समितीचा अध्यक्ष कोण होता, तर त्या समितीचा अध्यक्ष होता मेकॉले. आणि 1854ला ती समिती नेमण्यात आली होती. त्याचा अध्यक्ष केलं होतं मेकॉलेला. आणि मेकॉलेनं काय करायचं, त्या सर्व सिव्हिल सर्व्हिसेसवर लक्ष ठेवायचं. त्याला मुलकी सेवा विषयक समिती असं म्हणतात, लक्षात ठेवा. आणि हे विचारायचं बाकी आहे, इथं पुढच्या काळामध्ये परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा, प्रश्न आलेला आहे कोणता की कंपनीचा भारतातील व्यापाराचा एकाधिकार नष्ट झाला, पण अंशतः पूर्णतः याच्यामध्ये परत प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कदाचित चार्टर ऍक्ट वर प्रश्न विचारत असताना बाकीच्या सर्व चार्टर ऍक्ट पण करून जा, तिथं पण परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1833 मध्ये करण्यात आलेल्या चार्टर ऍक्ट मध्ये असलेल्या तरतुदीपैकी अयोग्य तरतूद ओळखा, लक्षात ठेवा. म्हणजे आता आपण जे चार्टर ऍक्ट बघितले त्यातला पुढच्या चार्टर ऍक्ट वर प्रश्न आहे जे की 1833 आहे आणि जे महत्वाचं आहे तिथं प्रश्न येऊ शकतो. तर हा प्रश्न तिथला लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये पहिलं वाक्य बघा, या कायद्यानं बंगालचा गव्हर्नर जनरल, म्हणजे 1833च्या चार्टर ऍक्टनं बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा काय बनला, गव्हर्नर जनरल बनला. हे पहिलं. नंतर गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी काउन्सिलमध्ये 4थ्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली. तिसरं वाक्य, नवीन नियुक्त केलेल्या व्यक्ती भारतीय बॅरिस्टर असेल अशी तरतूद करण्यात आली. आणि या कायद्यानं आग्रा या ठिकाणी नवीन प्रेसिडेन्सी स्थापन करण्यात आली. आता आपण 1833चा चार्टर ऍक्ट पूर्ण पाहिला, जे की मी तुम्हाला आता सगळ्या तरतुदी सांगितल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. हे बरोबर आहे, कारण भारताचा गव्हर्नर जनरल होणारा पहिला व्यक्ती कोण होता, बेंटिंग. आणि त्याला मदत करण्यासाठी जी एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होती ती काउन्सिल होती 4 लोकांची, म्हणजे 1+4 लोकांची अशी ती काय होती, काउन्सिल. आणि या काउन्सिलला पूर्ण तिन्ही प्रांताचे सर्व अधिकार देण्यात आले. बंगाल प्रेसिडेन्सी, मद्रास प्रेसिडेन्सी आणि मुंबई प्रेसिडेन्सी, या तिन्ही प्रेसिडेन्सीचे पूर्ण अधिकार भेटले यांना. याचाच अर्थ सत्तेचं पूर्णपणे इथं काय करण्याचा अधिकार होता, केंद्रीकरण करण्याचा अधिकार होता. तो गव्हर्नर जनरल भारताचा आणि 4 लोकांची काउन्सिल, तर याला या तिन्ही प्रेसिडेन्सीचे पूर्ण अधिकार मिळाले, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी काउन्सिलमध्ये 4थ्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली, कारण 4था व्यक्ती आला. मग तो व्यक्ती, 3 व्यक्ती कधी होते, लक्षात ठेवा. बघा, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट झाला होता. त्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये काउन्सिल 4 लोकांची बनवण्यात आली होती, जे की बंगालच्या गव्हर्नर जनरलला मदत करेल. पण ते 4 लोक होते, त्यातले 3 लोक तर विरोधच करायचे वॉर्डन हेस्टिंगला. म्हणून पुढच्या कायद्यानं ती संख्या कमी झाली. कोणत्या कायद्यानं कमी झाली, 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टनं ती संख्या 3 वर आली. त्यामुळे 3 व्यक्तीची तिथं नेमणूक करण्यात आली. पण हे 3 केलेले लोक पुढे 1833च्या चार्टर ऍक्टनं किती करण्यात आले, तर ते परत 4 करण्यात आले, लक्षात ठेवा. आणि 4था वाढलेला जो व्यक्ती होता का, तो काउन्सिलमध्ये आला. तो व्यक्ती कायदा तज्ञ असेल असं सांगण्यात आलं. त्यानं इंग्लंडमध्येच बॅरिस्टर पदवी मिळवलेली असली पाहिजे आणि तो त्या काउन्सिलमध्ये काम करेल आणि तो काउन्सिलला कायद्यासंदर्भात सल्ला देईल, लक्षात ठेवा. म्हणून तर त्याच्या अध्यक्षतेखाली कायदा आयोग पुढे नेमला होता. ठीक आहे, तर हे बरोबर आहे. 4था व्यक्ती काउन्सिलमध्ये त्याला मदत करण्यासाठी आला. नंतर नवीन नियुक्त केलेला व्यक्ती भारतीय बॅरिस्टर असेल, हे मात्र चुकीचं आहे, लक्षात ठेवा. तर हे आपल्याला अयोग्य सांगता येतं, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हेच आहे, कारण हे अयोग्य आहे, कारण तो भारतीय नसणार, लक्षात ठेवा. तो इंग्लंड मधला काय असेल, बॅरिस्टर असेल. आणि या कायद्याने आग्रा या ठिकाणी नवीन प्रेसिडेन्सी स्थापन करण्यात आली. तर स्थापन करण्यात आली आग्रा या ठिकाणी, ती नवीन प्रेसिडेन्सी होती. म्हणजे प्रेसिडेन्सी झाल्या पूर्ण टोटल 4, लक्षात ठेवा. आणि हा जो बेंटिंगचा काळ आहे का, तर हा बेंटिंगचा काळ महत्वाचा आहे, कारण आग्रा या ठिकाणीच बेंटिंगनं पहिल्यांदा जी व्यवस्था लावली होती का, ती व्यवस्था होती महालवारी पद्धत किंवा मोजवारी पद्धत. त्यामुळे बेंटिंगच्या काळापासून या पद्धतीला महत्व आहे. आणि या आग्रा शहर आहे का, तो निर्माण करणारा कोण होता, तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये लोधी घराण्याचा जो शासक होता त्याचं नाव होतं सिकंदर लोधी.
तर या सिकंदर लोधीनं आग्रा शहराची काय केली होती, निर्मिती केली होती. त्या आग्रा शहराला पुढे प्रेसिडेन्सी बनवणारा कोण होता, तर बेंटिंगच्या काळामध्ये त्या घटना झाल्या होत्या, जे की 1833च्या कायद्यानं ती एक नवीन प्रेसिडेन्सी म्हणून आली होती. आणि बेंटिंगनं मार्टिन बर्टच्या माध्यमातून पहिल्यांदा महालवारी पद्धत कोणत्या शहरात चालू केली, तर त्या शहराचं नाव सुद्धा काय होतं, आग्रा होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे असं पद्धतीने आग्राचं आपल्याला काय सांगता येतं, महत्व सांगता येतं. तर हा प्रश्न 1833च्या चार्टर ऍक्ट मध्ये आहे. त्याचं उत्तर 3 नंबर आहे, कारण ते विधान अयोग्य आहे, कारण तो भारतीय बॅरिस्टर नसेल, तो इंग्लंड मधला बॅरिस्टर असेल. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि त्या पदावर येणारा पहिला बॅरिस्टर कोण होता मग, तर मेकॉले होता. तर मेकॉलेचं पहिलं कायदा सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, 1773च्या नियामक कायद्याने गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी 4 सदस्यांची काउन्सिल नेमण्यात आली होती. तर त्या काउन्सिलमध्ये कोणते सदस्य होते, खालील दिलेल्या पर्यावरून ओळखा. म्हणजे लक्षात ठेवा, हा प्रश्न घटनात्मक विकासामधलाच प्रश्न आहे, कारण घटनात्मक विकासामध्ये पहिला कायदा, त्या कायद्याचं नाव होतं 1773चा नियामक कायदा किंवा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. म्हणजे लक्षात ठेवा, घटनात्मक विकासामधला पहिला कायदा आहे. आणि एवढंच नाही तर ह्या कायद्याचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ब्रिटिश पार्लमेंटनं कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेला पहिला कायदा कोणता, तर तो कायदा होता 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. तर ब्रिटिश पार्लमेंटनं तो कायदा पहिल्यांदाच पारित केला होता. आणि जो कायदा पारित करण्याचा उद्देश होता कंपनीवर काय करणं, नियंत्रण ठेवणं. कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पारित केलेला तो पहिला कायदा. म्हणजे लक्षात ठेवा, आता 1600ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, तिथपासून ते 1773 पर्यंत कोणताही कायदा कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्हता. तो कायदा पहिल्यांदाच करण्यात आला, म्हणून त्या कायद्याला महत्व आहे. आणि या कायद्यानं कंपनीचा व्यापार नियंत्रण त्याच्यावर ठेवण्यात आलं. कंपनीला 20 वर्ष व्यापार करण्याची भारतामध्ये काय देण्यात आली, सनद देण्यात आली. म्हणजे लक्षात ठेवा, चार्टर ऍक्ट मध्ये 20 वर्ष दर 20 वर्षांनी वाढवण्यात आले होते. म्हणजे 1793, 1813, 1833, 1853. पण ते 20 वर्ष व्यापार पहिल्यांदा लॉक केव्हा करण्यात आला होता, तो 1773ला करण्यात आला होता. म्हणून 1773चे 20 वर्ष कधी संपले होते, 1793ला. मग 1793ला अजून 20 वर्ष देण्यात आले. म्हणजे अशा पद्धतीने नियंत्रण ठेवायला सुरुवात झाली होती 1773 पासून. आणि त्या 1773च्या कायद्यानं बंगालचा जो गव्हर्नर होता, या बंगालच्या गव्हर्नरला काय बनवण्यात आलं होतं, बंगालचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आलं होतं. ह्या बंगालचा गव्हर्नर जनरल होणारा पहिला व्यक्ती कोण होता, वॉरन हेस्टिंग होता. आणि या वॉरन हेस्टिंगवर लक्ष ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटनं भारतामध्ये एक काउन्सिलची स्थापना करण्यात आली होती. म्हणजे लक्षात ठेवा, बंगालच्या गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी काउन्सिलची स्थापना कोणत्या कायद्यानं करण्यात आली, 1773च्या. आणि या काउन्सिलमध्ये मग ब्रिटिश पार्लमेंटने किती लोक नेमले होते, 4. तर ते 4 लोक कोण होते, हा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, म्हणजे हा प्रश्न हा आहे. म्हणजे ते 4 लोक पहिल्यांदा आले, ते 4 लोक कोण होते, तर त्यांची नावं महत्वाची आहेत. परीक्षेला इथं प्रश्न असू शकतो. लक्षात ठेवा. ठीक आहे, परीक्षेला प्रश्न असू शकतो. तर हे 4 लोक ते महत्वाचे आहेत. तर ते 4 लोक कोण होते, फ्रान्सिस क्लेवरिंग बारवेल जोन्स, जोन्स नव्हता. बारवेल थॉम्सन क्लेवरिंग डिग्बी, डिग्बी नव्हता. लक्षात ठेवा, क्लेवरिंग बारवेल मान्सन फ्रान्सिस, हे 4 लोक होते. क्लेवरिंग बारवेल मान्सन फिलिप फ्रान्सिस, हे ते 4 लोक, जे की 4 लोक बंगालच्या गव्हर्नर जनरलला मदत करण्यासाठी 1773च्या काउन्सिल ऍक्ट मध्ये होते. नंतर मान्सन, बारवेल, फिलिप्स आणि लिमेस्टर हा पण नाही. ठीक आहे, तर त्याचं उत्तर आहे 3 नंबर. लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने 1773च्या कायद्यानं या गोष्टी आल्या होत्या. तर 1773च्या कायद्याने ह्या 4 लोकांची नेमणूक करण्यात आली होती. हे 4 लोक म्हणजे काउन्सिल किती लोकांची झाली, 1+4, म्हणजे टोटल लोक किती झाले, 5. एखादा निर्णय जर राबवायचा असेल तर बहुमत लागेल. एखादा निर्णय राबवायचा असेल तर त्या काउन्सिलमध्ये बहुमत लागेल. पण जे इंग्लंडवरून आलेले जे 4 लोक होते का, ते 4 लोकांपैकी 3 लोक वॉरन हेस्टिंगचे विरोधक होते. त्यामुळे वॉरन हेस्टिंगला काम करताना त्यांनी पुढच्या काळामध्ये अडथळे आणले. आणि अडथळे आणल्यामुळे वॉरन हेस्टिंगला पुढे काम करता आलं नाही. म्हणून वॉरन हेस्टिंगचं म्हणणं एकच होतं, ह्या 4 लोकांपैकी किमान एक तरी सदस्य कमी करा. एक सदस्य कमी केल्यानंतर मला माझं काम योग्य पद्धतीने करता येईल. कारण एका व्यक्तीनं जरी समर्थन दिलं तर मी माझं निर्णायक मत वापरून मी तिथं काय करू शकेल, काम करू शकेल. म्हणून वॉरन हेस्टिंगची ही गोष्ट पार्लमेंटनं मान्य केली. लक्षात ठेवा. आणि पुढे 1784च्या पिट्स इंडिया ऍक्टनं 4ची सदस्य संख्या किती करण्यात आली, 3 करण्यात आली.
त्यामुळे 4ची सदस्य संख्या पुढे 3 झाली. तर 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनं भारतात येणारं पहिलं काउन्सिल, त्या काउन्सिल मधले पहिले 4 लोक हे होते क्लेवरिंग, बारवेल, मान्सन आणि फ्रान्सिस. त्याच्यानंतर 1773च्या कायद्यामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली होती. हे पण महत्वाचं आहे. आणि हे जे सुप्रीम कोर्ट होतं का, हे 1+3 लोकांचं होतं. 1 म्हणजे मुख्य न्यायाधीश आणि 3 म्हणजे इतर न्यायाधीश. मुख्य न्यायाधीश सर इला जिम्पे हा पहिला सुप्रीम कोर्टाचा मुख्य न्यायाधीश होता. आणि 3 लोक लिमेस्टर, हाईड आणि चेंबर्स हे 3 इतर लोक. तर अशा पद्धतीनं हे सुप्रीम कोर्ट तिथं काय करणार, काम करणार. अधिकाराचं केंद्रीकरण करण्याचा इथं प्रयत्न होता. अगोदर 3 प्रेसिडेन्सी वेगळ्या होत्या, बंगाल, मुंबई, मद्रास. या कायद्यानं बंगालच्या अधीनस्थ 2 प्रेसिडेन्सी आणण्यात आल्या. त्या 2 प्रेसिडेन्सी म्हणजे कोणत्या, एक म्हणजे मुंबई आणि दुसरं म्हणजे मद्रास. हे इथं महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे 1773च्या कायद्यानं हळूहळू अधिकाराचं केंद्रीकरण करायला सुरुवात झाली. आणि हे केंद्रीकरण कधी पूर्ण झालं, 1833च्या चार्टर ऍक्टनं, लक्षात ठेवा. तर ते तिथं पूर्ण झालं पण सुरुवात झाली होती 1873च्या कायद्यानं. आता परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की सुप्रीम कोर्ट 1773ला आलं होतं, तर सुप्रीम कोर्ट नष्ट केव्हा झालं, तर 1860ला सुप्रीम कोर्ट नष्ट झालं आणि त्याच्या जागेवर उच्च न्यायालय आले. आणि हे उच्च न्यायालय भारताच्या प्रत्येक प्रांतासाठी असतील. पण पुढे 1935च्या कायद्यानं आपल्या भारतामध्ये संघराज्यासाठी एक कोर्ट आलं. त्या कोर्टाचं नाव होतं फेडरल कोर्ट, लक्षात ठेवा. तर हे फेडरल कोर्ट 1935ला स्थापन झालं. आणि हे जे फेडरल कोर्ट होतं का, हेच पुढे 1947ला आपलं भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालय बनवण्यात आलं. तर ते सर्वोच्च न्यायालय बनवण्यात आलं होतं 26 जानेवारी 1950ला. आणि त्यांचा कारभार चालू झाला होता 28 जानेवारी 1950ला. तर ते सर्वोच्च न्यायालय आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही न्याय व्यवस्थेची सुरुवात 1773 पासून आपल्याला झालेली दिसून येते. ठीक आहे. तर हे 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट मध्ये महत्वाचे असणाऱ्या काय आहेत, तरतुदी आहेत. त्याच्यानंतर 1793 मध्ये कॉर्नवॉलिसने कायमधारा पद्धत कोणत्या प्रांतात लागू केली. आता हा टॉपिक कोणता आहे, तर परीक्षेला जात असताना तुम्ही हे टॉपिक करून जायचं. इथं प्रश्न असतो, त्या टॉपिकचं नाव आहे जमीन महसूल सुधारणा. ज्यावेळेस भारतामध्ये इंग्रज काम करत होते, त्यांनी भारतामध्ये लागू केलेल्या जमीन महसूल पद्धती कोण होत्या. आपल्याला सिलेबसला कोणत्या जमीन महसूल पद्धती आहेत, तर आपल्याला 4च महसूल पद्धती आहेत, लक्षात ठेवा. तर पहिलं वॉरन हेस्टिंगची असणारी जमीन महसूल पद्धत, कॉर्नवॉलिसची असणारी जमीन महसूल पद्धत, थॉमस मनरोची असणारी रयतवारी पद्धत आणि मार्टिन बर्डची असणारी महालवारी पद्धत. आणि याच्या बरोबर करून जात असताना परीक्षेला काय करून जायचं, महाराष्ट्रातल्या जमीन महसूल सुधारणा. महाराष्ट्रामध्ये एल्फिस्टन होता, तर एल्फिस्टननं रयतवारी पद्धतीचा पुरस्कार केला. त्याच्या हाताखाली काम करणारे जे लोक होते ते कोणकोणत्या पद्धतीला पाठिंबा देत होते ते सर्व इतिहास करा, कारण इथंच परीक्षेला पुढच्या काळामध्ये काय असतो, प्रश्न असतो. तर हा लॉर्ड कॉर्नवॉलिस आपल्याला सांगता येतो. लॉर्ड कॉर्नवॉलिसची असणारी महसूल पद्धत होती कायमधारा पद्धत. तर ह्या 4 जमीन महसूल पद्धती. तर जमीन महसूल करत असताना एवढं महत्वाचं आहे जे की करणं अपेक्षित आहे. मग आता हा प्रश्न आपल्याला कशा संदर्भात आहे, तर हा प्रश्न विचारलाय कॉर्नवॉलिसनं लागू केलेल्या पद्धती संदर्भात. आणि कॉर्नवॉलिसनं जी पद्धत लागू केली त्या पद्धतीचं नाव होतं कायमधारा पद्धत. पण प्रश्न हा विचारला गेलेला आहे, कायमधारा पद्धत कोणत्या प्रांतात लागू करण्यात आली. प्रांत महत्वाचे आहेत, तर मुंबई, मद्रास, आसाम. मुंबईमध्ये कायमधारा पद्धत नव्हती. बंगाल, बिहार, ओरिसा हा त्याचं उत्तर आहे. बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांतामध्ये कॉर्नवॉलिसनं कायमधारा पद्धत लागू केली होती. उत्तर भारत, मद्रास, आसाम, उत्तर भारताचा काय संबंध नाही. वरील सर्व पर्याय बरोबर, हे पण उत्तर नाही, लक्षात ठेवा. मग उत्तर काय, बंगाल, बिहार, ओरिसा. आता बघा, कायमधाराची पद्धत होती. कायमधारा पद्धत कधी लागू केली, 22 मार्च 1793ला कायमधारा पद्धत आली. कायमधारा पद्धत 3 प्रांतामध्ये महत्वाची होती सुरुवातीला, बंगाल, बिहार, ओरिसा. त्याच्याबरोबर वाराणसी हे पण प्रांत महत्वाचा आहे. त्याच्याबरोबर कर्नाटक आणि मद्रासचा उत्तर भाग, कर्नाटक आणि मद्रासचा उत्तर भागामध्ये कायमधारा पद्धत काय होती, लागू होती. कायमधारा पद्धत भारतातल्या किती टक्के क्षेत्रावर होती, 19% क्षेत्रावर होती. कायमधारा पद्धतीचं स्वरूप काय होतं, तर कायमधारा पद्धतीचं स्वरूप लक्षात ठेवत असताना हे 3 गोल लक्षात ठेवा. हे 3 गोल या पद्धतीचं स्वरूप आहे. पहिल्या गोलमध्ये कोण होतं, शेतकरी. दुसऱ्या गोलमध्ये कोण होतं, जमीनदार. आणि तिसऱ्या गोलमध्ये कोण होतं, सरकार. आता लक्षात ठेवा, हे स्वरूप महत्वाचं आहे. इथंच परीक्षेला क्वेश्चन असतो, सरकार शेतकऱ्यावर शेतसारा लावणार.
पण शेतकरी सरकारला शेतसारा देणार नाही, कारण शेतसारा देण्याची जबाबदारी मध्यस्थावर असणार। मग कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीने मध्यस्थ कोण होते, तर हे जमीनदार होते। जमीनदार हे मध्यस्थ होते। जमीनदार हे सरकारचे एक प्रकारे एजंट होते, लक्षात ठेवा। तर सरकार शेतसारा शेतकऱ्यावर लावणार, पण जमीनदार हे गोळा करणार आणि जमीनदार गोळा केलेला शेतसारा सरकारला देणार। म्हणजे सरकारने जमीन महसूल गोळा करण्यासाठी जे मध्यस्थ नेमले ते मध्यस्थ म्हणजे कोण होते, जमीनदार। आणि या जमीनदारांना सरकारनं जमिनीचं परस्पर काय बनवलं, मालक बनवलं, लक्षात ठेवा। तर हे जे जमीनदार झाले ते मालक झाले, तर ह्या जमीनदाराकडे जमिनीची पूर्ण मालकी हक्क आले आणि जे जमिनीचे खरे मालक होते ते मात्र या पद्धतीने मजूर बनले, या पद्धतीमध्ये ते कुळ बनले। त्यांचं काम फक्त शेतावर काम करणंच राहिलं, सगळा अधिकार मात्र कोणाचा चालायचा, जमीनदाराचा। हेच भारतीय जमीनदार परकीय लोकांचे राजकीय मित्र बनले आणि ह्या जमीनदारांनी शेतकऱ्यावर अन्याय चालू केला, शेतकऱ्याकडून जास्तीत जास्त शेतसारा गोळा केला आणि त्यातला जो वरचा शेतसारा होता ते स्वतःकडे ठेवायचे, जेवढा कंपनीला भरायचा आहे ते कंपनीला देत होते। तर अशी कॉर्नवॉलिसची कायमधारा पद्धत होती। कायमधारा पद्धतीने फक्त कंपनीचं वित्तीय स्थैर्य राखायचाच प्रयत्न केला, हे कायमधारा पद्धतीचं वैशिष्ट्य होतं, लक्षात ठेवा। म्हणजे कॉर्नवॉलिसला असंख्य शेतकऱ्यांची काही गरज नव्हती, कॉर्नवॉलिसला फक्त कोणाची गरज होती, फक्त मुठभर असणाऱ्या जमीनदाराची। त्याला असंख्य शेतकऱ्यांचा पाठिंबा नको होता, त्याला मुठभर फक्त जमीनदाराचाच पाठिंबा हवा होता, कारण हे कंपनीचं वित्तीय स्थैर्य राखतील आणि हे कंपनीला शेतसारा आणून देतील। त्यासाठी कॉर्नवॉलिसनं 1794 मध्ये एक नियम लागू केला होता, त्या नियमाचं नाव होतं सूर्यास्त नियम। आणि सूर्यास्त नियम म्हणजे काय, ज्या दिवशी शेतसारा भरायचा आहे त्या दिवशीचा सूर्य मावळण्याच्या अगोदर शेतसारा कंपनीला जमा पाहिजे। जर शेतसारा जमा केला नाही तर या जमीनदारावर कारवाई होणार। मग कारवाईपासून वाचण्यासाठी जमीनदार आपला पैसा कंपनीला देत होते आणि नंतर शेतकऱ्याकडून पैसे वसूल करायचे, पण कंपनीला इथं कोणताही तोटा नव्हता, कारण ठरलेल्या वेळामध्ये शेतसारा काय होत होता, जमा होत होता। तर हे कंपनीचं वैशिष्ट्य होतं, लक्षात ठेवा। म्हणजे बंगाल, बिहार, ओरिसा, वाराणसी आणि कर्नाटक आणि मद्रासचा उत्तर भाग या भागामध्ये ती जमीन महसूल व्यवस्था लावण्यात आली होती, तीच कॉर्नवॉलिसची कुठली पद्धत होती, कायमधारा पद्धत। तर परीक्षेला हे बाकीचे पण मुद्दे लक्षात ठेवा, इथं परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि कॉर्नवॉलिसनं अस्थायी स्वरूपामध्ये ही पद्धत कोणत्या भागात लावली असा पण प्रश्न येऊ शकतो, तर तो अस्थायी स्वरूपामध्ये पद्धत लावली होती मध्य भारत आणि अवधचा भाग, हे महत्वाचं आहे। अवध आणि मध्य भारत या भागामध्ये अस्थायी स्वरूपामध्ये ही पद्धत होती। कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीनं हे वैशिष्ट्य आहे कायमधारा पद्धतीचा, जो पण व्यक्ती जमीन महसूल गोळा करणार अगोदरच्या सिस्टीम मध्ये त्या सगळ्या लोकांना जमीनदार म्हणून नेमलं। म्हणजे जमीनदार म्हणून का नेमलं, कारण त्या व्यक्तीनं महसूल गोळा करायचा आणि कंपनीला द्यायचा, कंपनीचा आणि शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष संबंध याच्यामध्ये कोणताही नव्हता, ठीक आहे। त्यामुळे जे पण लोक अगोदर महसूल गोळा करत होते त्या सगळ्यांचं जमीनदारामध्ये कन्वर्ट त्यांना करण्यात आलं, त्या सगळ्यांना जमीनदाराचा दर्जा दिला, हे जमीनदार साळा गोळा करतील आणि सरकारला देतील। तर अशी पद्धत होते कॉर्नवॉलिसची कायमधारा पद्धत, जी लागू झाली होती 22 मार्च 1793 ला। आणि हे पण महत्वाचं आहे, कोणत्या भागात, बंगाल, बिहार, ओरिसा। आणि सगळ्यात महत्वाचं, कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीला अजून नाव आहेत, ते सगळे नाव लक्षात ठेवा। कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीला म्हणतात जमीनदारी पद्धत, कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीला म्हणतात जहागीरदारी पद्धत, कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीला म्हणतात मालगुजारी पद्धत, मालगुजारी पद्धत आणि बिश्वेदारी पद्धत। तर हे सगळे नाव त्या कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीला विचारले जातात, म्हणजे ते सगळे नावानं ओळखलं जातं, लक्षात ठेवा। ह्यातलं कोणतंही नाव परीक्षेला येऊ शकतं, तर आलं तर ते उत्तर व्यवस्थित लिहायचं। त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या पद्धतीनुसार भूमी कर हा शेतकऱ्यापासून नाही तर संपूर्ण गावापासून ठरविल्याप्रमाणे गोळा केला जायचा। आता हा पण प्रश्न जमीन महसूल व्यवस्थेसंदर्भातच आहे, तर जमीन महसूल हा टॉपिक इथून तुमचा ती एक पद्धत काय होईल, इथून कव्हर होईल, लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचं असं कोणती पद्धत होती ज्या पद्धतीमध्ये जमीन महसूल हा पूर्ण गावापासून गोळा केला जायचा। पंचवार्षिक पद्धतीमध्ये ते नव्हतं, कायमधारा पद्धतीमध्ये पण नव्हतं, रयतवारी पद्धतीमध्ये पण ते येत नाही, तर ती पद्धत होती मौजेवारी पद्धत। तर ही मौजेवारी पद्धत अशी होती, तर सगळ्यात आता इथे एक तुमची पद्धत कव्हर होणार आहे, कोणतं, मौजेवारी पद्धत। या मौजेवारी पद्धतीला अजून एक नाव आहे, तर तिला म्हणतात महालवारी पद्धत, दोन नावांनी ओळखलं जातं। ही पद्धत 1830 ला लागू करण्यात आली। या पद्धतीमध्ये शेतसाऱ्याचे दर 1/3 50% आणि 66% इतके होते, जे की दर पुढे वाढत 100% पर्यंत गेले।
त्याच्यानंतर ही पद्धत भारतातल्या किती टक्के क्षेत्रावर होती? 29% किंवा काही ठिकाणी 30% असा उल्लेख आहे. या क्षेत्रावरती पद्धत लागू करण्यात आली होती. या पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? या पद्धतीचा जनक म्हणतात मार्टिन बर्डला. मार्टिन बर्ड महालवारी मोजवारी पद्धतीचा जनक आहे. एवढंच नाही तर उत्तर भारतामध्ये जी जमीन महसूल व्यवस्था लागू करण्यात आली त्या उत्तर भारतातल्या जमीन महसूल व्यवस्थेचा जनक कोणाला म्हणतात? मार्टिन बर्डला. आता हा कोण व्यक्ती आहे? तर हा व्यक्ती बेंटिंग आहे, लक्षात ठेवा, लॉर्ड बेंटिंग. तर लॉर्ड बेंटिंगनं जमीन महसूल व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी 1833 ला नियम केले होते. कधी नियम केले होते? 1833 ला. आणि हे नियम करत असताना त्याने एका व्यक्तीची नेमणूक केली होती. त्याच व्यक्तीचं नाव होतं मार्टिन बर्ड. आणि मार्टिन बर्डला सांगितलं होतं तू उत्तर भारतातल्या जमीन महसूल व्यवस्थेचा अभ्यास कर आणि तुम्हाला रिपोर्ट दे, पूर्ण अभ्यास कर. मग मार्टिन बर्डनं जमीन महसूल व्यवस्थेसंदर्भात रेकॉर्ड तयार केले, नकाशे तयार केले. त्याच्यानंतर पडीक जमीन, उपजाऊ जमीन याची वर्गवारी केली, पिकाचा प्रकार, त्याच्यानंतर तिथे येणारे रोग या सगळ्याचा अभ्यास केला. आणि अभ्यास करून त्यानं जमीन महसूल व्यवस्थेचा दर सांगितला. तो दर मात्र जास्त होता, तो दर होता 66%. लक्षात ठेवा, 66% त्यानं जमीन महसुलाचा दर सांगितला. पण हे गोळा करत असताना त्यानं सांगितलं जमीन महसुलासाठी गाव जबाबदार असेल. आणि गाव जबाबदार असणारी पद्धत उत्तर भारतामध्ये बेंटिंगने लागू केली. त्याच पद्धतीचं नाव होतं मोजवारी पद्धत, त्याच पद्धतीचं नाव होतं महालवारी पद्धत. मग मार्टिन बर्डला त्याचा जनक म्हणतात. मग यासाठी बेंटिंगनं काय केलं होतं? तर यासाठी बेंटिंगनं एक महसूल बोर्ड स्थापन केलं होतं. इथं परीक्षेला प्रश्न आला होता, हे लक्षात ठेवा. महसूल बोर्ड बेंटिंगनं कोणत्या ठिकाणी स्थापन केलं? तर त्या ठिकाणाचं नाव होतं अलाहाबाद. आणि हा अलाहाबाद खूप महत्वाचा आहे कारण इथं राज्यसेवा मेन्सला प्रश्न आलेला. तर बेंटिंगनं ते बोर्ड स्थापन केलं आणि अलाहाबादमध्ये पूर्ण त्या भागातला महसूल गोळा केला जायचा आणि तो नंतर कंपनीला दिला जायचा. त्याच्यानंतर मार्टिन बर्डनं जी मोजवारी पद्धत सांगितली ती पहिल्यांदा कोणत्या भागात चालू केली? तर पहिल्यांदा आग्रा प्रांतात चालू केली, जे की आता पाठीमागं सांगितलं होतं. ठीक आहे. त्यामुळे बेंटिंगच्या काळामध्ये या सुधारणा मोठ्या प्रमाणात झाल्या आणि मोजवारी पद्धतीचा विकास पण मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये झाला. तर मोजवारी पद्धतीचं स्वरूप कसं होतं? तर स्वरूप होतं एक पूर्ण गाव. लक्षात ठेवा, हे या पद्धतीमध्ये महत्वाचं आहे. ह्या गावाचा जो प्रमुख असणार का, त्या गावाच्या प्रमुखाला काय नाव असणार? लंबरदार. किंवा या गावाच्या प्रमुखाला नाव असणार मुखिया, किंवा त्याला काय म्हणलं जायचं? सरपंच म्हणलं जायचं. ठीक आहे. मुखिया, लंबरदार, सरपंच हा गावाचा प्रमुख असणार. त्या गावामध्ये पूर्ण घरं असणार. त्या प्रत्येक घरावर शेतसारा लावायचा, हे लक्षात ठेवा. त्या प्रत्येक घरावर शेतसारा लावायचा. प्रत्येक घरातल्या शेतकऱ्यांनी तो सगळा शेतसारा गावाच्या प्रमुखाला द्यायचा. गावाच्या प्रमुखाचं नाव काय राहणार? लंबरदार, मुखिया आणि सरपंच. ह्या लोकांना शेतसाऱ्याबद्दल थोड्या सवलती असणार, यांना सवलती दिल्या जाणार. मग ह्यांनी शेतसारा गोळा करायचा आणि ह्यांनी शेतसारा कोणाला द्यायचा? सरकारला द्यायचा. म्हणजे प्रत्येक व्यक्ती तर जबाबदार आहेच, लक्षात ठेवा. पण पूर्ण गाव ज्यासाठी महसुलासाठी जबाबदार असेल अशी पद्धत कोणती? तर अशी पद्धत होती मोजवारी पद्धत. आपण गावाला काय म्हणतो? आपण गावाला म्हणतो मौजे, किंवा उत्तर भारतामध्ये गावाला काय म्हणलं जातं? महाल म्हणलं जातं. लक्षात ठेवा, महाल आणि मौजे म्हणजे पूर्ण गाव जबाबदार असणारी पद्धत म्हणजे मोजवारी पद्धत. ठीक आहे. हे या पद्धतीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे संपूर्ण गावापासून शेतसारा गोळा करण्याची जबाबदारी कोणत्या पद्धतीमध्ये होती? मोजवारी पद्धतीमध्ये होती. ठीक आहे. तर हे मोजवारी पद्धतीबद्दलची सर्व माहिती आपण कायमदार पद्धतीची सर्व माहिती पाठीमागे बघितलेली आहे. रयतवारी पद्धत, रयतवारी पद्धतीमध्ये दोनच गोल होते. एका गोलमध्ये असणार होतं शेतकरी आणि दुसऱ्या गोलमध्ये असणार होतं सरकार. सरकार शेतकऱ्यावर शेतसारा लावणार, शेतकऱ्यांनी शेतसारा सरकारला द्यायचा. याचाच अर्थ रयतवारी पद्धतीमध्ये कोणताही मध्यस्थ नव्हता. म्हणजे शेतकरी आणि सरकार यांचा प्रत्यक्ष संबंध असणारी पद्धत कोणती? असा आयोगानं पाठीमागे प्रश्न विचारलेला आहे. ज्यावेळेस आयोगानं प्रश्न विचारला होता त्यावेळेस त्याचं उत्तर होतं रयतवारी. कारण कोणत्या पद्धतीमध्ये शेतकऱ्यांनी सरकार यांचा प्रत्यक्ष संबंध आहे? तर यांचा प्रत्यक्ष संबंध असणारी पद्धत कोणती पद्धत आहे? रयतवारी पद्धत. रयतवारी पद्धत 1820 ला लागू झाली. रयतवारी पद्धतीचा जनक कोण होता? थॉमस मनरो. ही पद्धत कोणत्या भागात होती? तर ही पद्धत 3च भागात होती, मुंबई, मद्रास आणि आसाम. मुंबई, मद्रास आणि आसाम या 3 भागामध्ये ही पद्धत होती. तर या पद्धतीचा जनक मनरो होता. पण पहिल्यांदा ही पद्धत कोणत्या जिल्ह्यात लावण्यात आली होती? त्या जिल्ह्याचं नाव होतं बारामहाल. आणि बारामहाल जिल्ह्याचा जो कलेक्टर होता त्या कलेक्टरचं नाव होतं अलेक्झांडर
रीड, त्या अलेक्झांडर रीडनं ती पद्धत बारामती जिल्ह्यामध्ये थॉमस मनरोच्या मदतीने लावली. नंतर मुंबईमध्ये ती पद्धत लावणारा कोण होता? एल्फिस्टन होता. आणि मद्रास आणि आसाममध्ये पद्धत लावणारा कोण होता? मनरो होता, लक्षात ठेवा. नंतर शेतसाऱ्याचे दर किती होते? उत्पन्नाच्या 1/3, उत्पन्नाच्या 50% आणि उत्पन्नाच्या 66%. आणि भारतातलं किती टक्के क्षेत्र होते या पद्धतीमध्ये? 51%. ज्या भूक्षेत्रावर ही पद्धत असलेली आपल्याला दिसून येते, तर ती होती रयतवारी पद्धत. ठीक आहे, अशा पद्धतीने ही रयतवारी पद्धत आहे. आणि पंचवार्षिक पद्धत कोणाची होती? वॉरन हेस्टिंगची होती. त्याच्या पद्धतीचे नाव होते पंचवार्षिक पद्धत आणि वार्षिक पद्धत. आणि यालाच म्हणतात बोली पद्धत आणि लिलाव पद्धत. काय म्हणतात? बोली पद्धत किंवा लिलाव पद्धत. आणि याचं स्वरूप एकच होतं, जो व्यक्ती जास्त बोली लावल त्या व्यक्तीला जमीन महसुलाचे काय विकायचे? अधिकार विकायचे. तर ती पद्धत होते कोणाची? वॉरन हेस्टिंगची, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने जमीन महसूल पद्धती संदर्भात हा प्रश्न आहे. नंतर 1817 मध्ये राजा राममोहन राय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली. तर हिंदू कॉलेजच्या स्थापनेवेळी त्यांच्याबरोबर कोणत्या व्यक्तींनी त्यांना मदत केली? डेव्हिड हियर, अलेक्झांडर डफ, देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन. आता लक्षात ठेवा, 1817ला जे हिंदू कॉलेज होतं त्या हिंदू कॉलेजच्या स्थापनेमध्ये राजा राममोहन रायला मदत करणारे 2 मिशनरी, ज्यांचं नाव होतं डेव्हिड हियर आणि अलेक्झांडर डफ. हे डेव्हिड हियर आहेत, हे अलेक्झांडर डफ आहेत. तर यांनी मदत केली होती, ज्याच्या माध्यमातून पाश्चिमात्य शिक्षण त्या कॉलेजच्या माध्यमातून भारतीयांना उपलब्ध करून देता येईल ही व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली होती. तर 1817च्या हिंदू कॉलेजमध्ये ते होते. आणि 1817 स्थापन झालेलं जे हिंदू कॉलेज होतं त्याचंच नाव पुढे 1855ला बदलण्यात आलं होतं. तर त्याच कॉलेजचं नाव ठेवण्यात आलं होतं प्रेसिडेन्सी कॉलेज. तर हे पण महत्वाचं आहे. तर त्याचं नाव बदललं आणि पुढे प्रेसिडेन्सी कॉलेज करण्यात आलं. राजा राममोहन रायचं अजून एक कॉलेज होतं 1825ला, त्या कॉलेजचं नाव होतं वेदांत कॉलेज. तर 1825ला त्यांनी वेदांत कॉलेज काढलं होतं. ह्या वेदांत कॉलेजच्या माध्यमातून पाश्चिमात्य पण शिक्षण दिलं जात होतं आणि भारतीय लोकांना पौरात्य पण शिक्षण दिलं जात होतं. दोन्ही शिक्षणाची व्यवस्था ह्या वेदांत कॉलेजमधून केली होती. आणि हे जे अलेक्झांडर डफ आहेत का, त्यांचं 1830ला एक कॉलेज होतं, त्या कॉलेजचं नाव होतं स्कॉटिश चर्च कॉलेज. आणि हे जे स्कॉटिश चर्च कॉलेज होतं, हे स्कॉटिश चर्च कॉलेज स्थापन करण्यासाठी राजा राममोहन रायनी त्यांना मदत केली होती. तर या स्कॉटिश चर्च कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा पाश्चिमात्य शिक्षणाची व्यवस्था भारतीय लोकांसाठी करण्याचा प्रयत्न अलेक्झांडर डफ या मिशनरींनी केला होता. तर अशा पद्धतीने शिक्षणामध्ये योगदान देणारे राजा राममोहन रायला मदत करणारे महत्वाचे मिशनरी जे की बंगालमध्ये होते आणि यांच्याच माध्यमातून शिक्षणाचा विकास राजा राममोहन रायनी बंगालच्या प्रांतामध्ये घडवून आणलेला. ठीक आहे, तर शिक्षणासंदर्भात असणारा हा प्रश्न इथं आपल्याला महत्वाचा वाटतो. त्यामुळे उत्तर अ आणि ब आहे. अ आणि ब हे त्याचं उत्तर सांगता येतं. देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन हे जे 2 लोक आहेत का, हे राजा राममोहन राय यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मो समाजाचे महत्वाचे भाग होते. त्यामुळे ब्राह्मो समाजामध्ये यांनी काम केलं. पण पुढे यांच्यामध्ये पण भांडणं झाले. केशवचंद्र सेननी भारतीय ब्राह्मो समाज आणला आणि देवेंद्रनाथ टागोरांनी आदी ब्राह्मो समाज आणला. तर ते भांडणं झाले होते 1865ला आणि पुढे ते 2 समाज तयार झाले. राजा राममोहन रायच्या नंतर यांचं योगदान आहे, लक्षात ठेवा. राजा राममोहन रायच्या मृत्यूनंतर त्यांनी ब्राह्मो समाज सांभाळलेला होता. नंतर सगळ्यात महत्त्वाचं, जर इतिहास विषय अवघड जात असेल तर इतिहास विषयाच्या वेगवेगळ्या ऑनलाईन बॅचेस उपलब्ध आहेत. त्या बॅचेस तुम्ही आपल्या ॲप डाउनलोड करून त्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता. तर हिस्ट्री बाय पवन सर हे आपलं ॲप तुम्ही मोबाईलमध्ये घेऊन ठेवा. त्याच्यामध्ये जर तुम्हाला अशा साध्या सोप्या पद्धतीने इतिहास शिकायचा असेल तर राज्यसेवा पूर्व आणि मुख्यची बॅच उपलब्ध आहे. संयुक्त पूर्व गट ब पूर्व आणि मुख्यची बॅच आहे. नंतर संयुक्त गट क पूर्व आणि मुख्य परीक्षा, डिपार्टमेंटल PSI, वनसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा, वनसेवा मेन्सला 25 मार्काला इतिहास राहतो, त्याची पण बॅच उपलब्ध आहे. आणि इतर सरळ सेवासाठी असणारा जो इतिहास आहे, या इतिहासाला जर तुम्हाला सोपं करायचं असेल आणि मार्क बनवणारा जर विषय तुम्हाला करायचा असेल त्या इतिहासाला, तर नक्कीच बॅच तुम्हाला उपयोगी पडू शकेल. ती बॅच तुम्ही आपल्या ॲपवरून डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही 800 700 16 90 हा माझाच नंबर आहे, ह्या नंबरला कॉल करा. तुम्हाला बॅच संदर्भात सर्व माहिती सांगितली जाईल. पण इतिहासामध्ये गाफील राहू नका. सहज मार्क येणारा विषय आहे, एकदम सोपा केलेला आहे. त्याच्यासोबत साध्या सोप्या भाषेमध्ये सुटसुटीत नोट्स पण आहेत. त्या नोट्स वाचायच्या, व्हिडिओ बघायचे, ज्याच्या माध्यमातून इतिहासामध्ये किमान 12+ कंबाईनला तुम्ही आरामशीर मार्क तिथं पाडू शकता. असा सोपा साधा असणारा विषय इतिहास आता आपण सोपा केलेला आहे. तर हिस्ट्री बाय पवन सर या ॲपवरून तुम्ही ते ॲप डाउनलोड करा आणि तिथं जाऊन तुम्ही ती बॅच परचेस करू शकता.
त्याच्यानंतर खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. तर घटना कालानुक्रम लावा असा तो प्रश्न विचारलाय. तर राजाराम मोहन राय आपल्याला दिसतील. राजाराम मोहन राय यांच्या संदर्भात असणाऱ्या त्या सर्व घटना तिथं दिलेत. ठीक आहे. तर पहिलं आत्मीय सभा, वेदांत कॉलेज, संवाद कैमुदी, तुफतुल मुहिद्दीन. ठीक आहे. तर आत्मीय सभेची स्थापना राजाराम मोहन रायने केली होती 1815 ला. आत्मीय सभा कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती? कलकत्ता या ठिकाणी स्थापन झाली. वेदांत कॉलेज राजाराम मोहन रायने 1825 ला बंगालमध्ये स्थापन केलं होतं. त्याच्यानंतर संवाद कैमुदी हे वर्तमानपत्र होतं राजाराम मोहन रायने 1821 ला चालू केलं. हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेमध्ये होतं? बंगाली भाषेमध्ये होता. आणि तुफतुल मुहिद्दीन हे जे त्यांचे ग्रंथ होता जे की पर्शियन भाषेमध्ये होता, या ग्रंथ त्यांनी लिहिला होता 1809. आता काही ठिकाणी 1809 असा उल्लेख आहे आणि काही ठिकाणी 1803 असा उल्लेख आहे. लक्षात ठेवा, ह्या दोन्ही डेट लक्षात ठेवा. काही ठिकाणी 1809 आहे, काही ठिकाणी 1803 आहे. तर तुफतुल मुहिद्दीन हा जो ग्रंथ होता, हा ग्रंथ होता पर्शियन भाषेमध्ये. पर्शियन भाषेमध्ये एकेश्वरवाद्यासाठी हा ग्रंथ देणगी होता. ईश्वर एकच आहे ही संकल्पना त्याच्यातून त्यांनी काय केली होती? सांगितले होते. मग अशा पद्धतीने या 4 घटना राजाराम मोहन राय यांच्या संदर्भात आहेत. तर त्याच्यावरून प्रश्न आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर पहिली घटना 1809 किंवा 1803 तुफतुल मुहिद्दीन. पहिलं ड कुठं दिसतं? आता इथं तर पहिल्यांदा ड नाही, म्हणजे 2 ऑप्शन गेले, राहिले 2च ऑप्शन. दोन्ही ठिकाणी पहिल्यांदा ड आहे. त्याच्यानंतर 1815 जे की आत्मीय सभा म्हणजे अ नंबरचा ऑप्शन दोन्ही ठिकाणी आहे अ. त्याच्यानंतर 1815 नंतर 1821 संवाद कैमुदी. तर कट पहिल्यांदा कुठं आहे? तर इथं आहे, म्हणजे ड ऑप्शन गेला, म्हणजे उत्तर कोणता? 2 नंबर. लक्षात ठेवा. तर आत्मीय सभा, वेदांत कॉलेज, संवाद कैमुदी आणि तुफतुल मुहिद्दीन. आता लक्षात ठेवा, राजाराम मोहन रायच्या संदर्भात असणाऱ्या घटना इथं आपल्याला विचारलेल्या आहेत. तसं राजाराम मोहन राय संदर्भात अजून कोणत्या घटना आहेत की ज्यांच्या जन्मापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या घटना कालानुक्रमे ओळखल्या जाऊ शकतात? आता बघा, सगळ्यात महत्वाचं, राजाराम मोहन राय यांचा जन्म झाला 1772 ला. जन्म कुठे झाला? राधानगर या ठिकाणी. हे परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. नंतर त्यांनी 1809 ला ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव होतं तुफतुल मुहिद्दीन. हा त्यांचा ग्रंथ जो की पर्शियन भाषेमध्ये होता. एकेश्वरवाद्यासाठी तो देणगी होता. त्याच्यानंतर 1815 ला त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली. आत्मीय सभा कोणत्या ठिकाणी होती? तर आत्मीय सभा त्यांनी स्थापन केली होती कलकत्तामध्ये. तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न, आत्मीय सभेमध्ये कोण कोण लोक होते हे कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. कारण आत्मीय सभे स्थापन करत असताना त्याच्यामध्ये जे सदस्य होते का, हे सदस्य पाठीमाग आयोगाने इथं प्रश्न विचारला होता. तर ते जे सदस्य होते आत्मीय सभेमध्ये त्याची नावं कमेंट बॉक्स मध्ये द्या. तुमच्यासाठी हा गृहपाठ. 1817 ला हिंदू कॉलेज होतं. हिंदू कॉलेजमध्ये 3 लोक होते, डेव्हिड इयर, राधाकांत देव, अलेक्झांडर डफ. नंतर 1821 ला राजाराम मोहन रायनी संवाद कैमुदी वर्तमानपत्र काढलं. 1822 ला मिरातुल अखबार वर्तमानपत्र काढलं. मिरातुल अखबार वर्तमानपत्र 1823 च्या परवाना कायद्यानं काय झालं? बंद झालं. नंतर 1825 ला वेदांत कॉलेज काढलं. त्याच्यानंतर 1828 ला ब्राह्मो समाज काढला. 1829 ला सती पद्धत बंद केली. सती पद्धत बंद करण्यासाठी 1823 ला अर्ज केला आणि त्या सती पद्धती बंद करण्यासाठी जो 23 ला अर्ज केला होता त्या 1823 च्या अर्जावर कोणाच्या सह्या होत्या? राजाराम मोहन राय, जगन्नाथ शंकर सेठ. आणि मद्रासमध्ये एका व्यक्तीने मदत केली होती, त्यांचं नाव अय्यर नावाचा व्यक्ती. हे 3 लोक सती पद्धती संदर्भात आहेत. आणि 1833 ला ब्रिस्टॉलमध्ये त्यांचं काय झालं? निधन झालं. क्रोनॉलॉजी विचारली तर 1772 पासून 1833 पर्यंत या घटना आणि या घटनेमध्ये सर्व अंतर्गत मुद्दे लक्षात ठेवा. इथं परीक्षेला पुढच्या काळामध्ये प्रश्न असण्याची शक्यता आहे. कारण प्रबोधनाचे जनक आपण ज्यांना म्हणतो असे महत्वाचे व्यक्ती म्हणजे राजाराम मोहन राय. लक्षात ठेवा, ज्यांना आपण प्रबोधनाचं जनक म्हणून ओळखलं जातं. आणि बुद्धिप्रामाण्यवाद या शब्दाला स्वीकारून किंवा ते तत्व स्वीकारून ज्यांनी समाज सुधारणा केल्या असे महत्वाचे समाज सुधारक पहिले भारतातील ज्यांचं नाव राजाराम मोहन रॉय. हे प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर प्रार्थना समाजाबद्दल खालील विधानाचा विचार करून योग्य पर्याय निवडा. म्हणजे प्रश्न कुठे विचारलाय? सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये प्रार्थना समाजाचं स्थान आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे महाराष्ट्राशी संबंधित हा समाज आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये पण इथं 100% काय राहणार? प्रश्न राहणार. त्यामुळे प्रार्थना समाजाबद्दलचे वाक्य आहे. देवेंद्रनाथ टागोर यांच्या प्रभावापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज स्थापन झाला. चूक आहे, देवेंद्रनाथ टागोरापासून प्रेरणा नव्हती घेतली, तर केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेपासून तो समाज स्थापन झालेला. केशवचंद्र सेन ब्राह्मो समाजाचं
विचार प्रसार आणि प्रचार करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये येत होते। त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रवचन दिले किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी काही भाषण केले, त्या भाषणापासून प्रभावित होऊन महाराष्ट्रामध्ये पुढे प्रार्थना समाज आला होता। आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे संस्थापक आहेत। तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकरांनी तो समाज काय केलेला, स्थापन केलेला। ते त्या समाजाचे पहिले काय होते, अध्यक्ष होते। त्यामुळे देवेंद्रनाथ टागोर यांच्या प्रभावापासून नाही तर केशवचंद्र सेन यांच्या प्रभावापासून। संत ज्ञानेश्वर हे प्रार्थना समाजाचे मार्गदर्शक मानले जातात। संत ज्ञानेश्वर नाही तर संत तुकाराम महाराज हे प्रार्थना समाजाचे मार्गदर्शक मानले जातात। तर संत तुकारामाचे जे अभंग होते, या अभंगाचं निरूपण या प्रार्थना सभेच्या ज्या सभा भरायच्या या सभेसमोर केलं जात होतं। आणि प्रार्थना समाजानं महाराष्ट्रामध्ये तुकाराम बीज साजरी केली, लक्षात ठेवा। तर तुकाराम बीज महाराष्ट्रामध्ये साजरा करणारा समाज कोणता, तर तो होता प्रार्थना समाज। प्रार्थना समाजाची तत्व न्यायमूर्ती रानडेंनी निश्चित केली, हे बरोबर आहे, ठीक आहे। तर हे क विधान बरोबर आहे, ब चुकीचा आहे, अ चुकीचा आहे। प्रार्थना समाजाची भागवत धर्म श्रद्धा होती, हे पण बरोबर आहे, म्हणजे क आणि ड याचं उत्तर आहे, म्हणजे 4 नंबर। असा हा प्रार्थना समाज स्थापन झाला होता 31 मार्च 1867 ला। आणि 1867 ला याची स्थापना झाली होती कोणत्या ठिकाणी, मुंबई या ठिकाणी, लक्षात ठेवा। प्रार्थना समाजाची तत्व निश्चित कोणी केले होते, न्यायमूर्ती रानडे आणि डॉक्टर भांडारकर या लोकांनी प्रार्थना समाजाची तत्व निश्चित केली होती। आणि प्रार्थना समाजाचे अध्यक्ष कोण होते, तर प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते आत्माराम पांडुरंग तरखडकर। तर अशा पद्धतीने प्रार्थना समाज महत्वाचा आहे। आणि प्रार्थना समाजामध्ये कोणकोणते सदस्य होते, या सदस्यांची नावं लक्षात ठेवा, यांच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता प्रश्न असेच येतात, एखादा समाज आणि त्या समाजामध्ये असणारे काय सांगा, सदस्य सांगा। नंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केली। तर आर्य समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते, तर स्वामी दयानंद सरस्वतीने 1875 मध्ये मुंबईमध्ये आर्य समाज स्थापन केला। आर्य समाजाची शाखा 1877 ला लाहोर या ठिकाणी काढण्यात आली। तर मुंबई शाखेचं काम कोण करायचं, तर मुंबई शाखेचं काम करत होतं लोकहितवादी। तर हे महत्वाचा, इथंच परीक्षेला प्रश्न असू शकतो। तर गोपाळ हरी देशमुख म्हणजे ज्यांना आपण लोकहितवादी असं टोपण नावानं ओळखतो, तर हे व्यक्ती मुंबई शाखेचे काय होते, अध्यक्ष होते, लक्षात ठेवा। भाऊदाजी लाड, मामा परमानंद, भाऊ महाजन नाही। आणि मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये लोकहितवादी बरोबर न्यायमूर्ती रानडे होते। न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादींनी आर्य समाजाचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये केलं होतं। तर असा आर्य समाज 1875 मध्ये मुंबईमध्ये स्थापन झालेला, जे मुंबईमध्ये महत्वाचं काम मग लोकहितवादी करत होते। नंतर अचूक विधाने ओळखा। आर्य समाजाने विवाहाची वयोमर्यादा मुलांसाठी 21 आणि मुलींसाठी 14 वर्ष ठेवली। तर मुलांसाठी 21 आणि मुलींसाठी 14, 18 हे चुकीचं आहे। तर 21 नव्हती तर 24 वर्ष होती मुलांसाठी, आणि 18 नाही तर मुलींसाठी होती 16 वर्ष। 24 आणि 16 वर्ष त्यांनी फिक्स केली होती। आर्य समाजाने आंतरजातीय विवाह अमान्य केले, अमान्य नव्हते केले, मान्य केले होते, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याच्यानंतर हे पण चुकीचं आहे आणि हे पण चुकीचं आहे। आर्य समाजाने पहिला अनाथगृह पंजाबमध्ये फिरोजपूरला बांधलं, बरोबर आहे, फिरोजपूरला त्यांनी त्या अनाथगृह बांधलं होतं। आणि सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचा मराठी अनुवाद श्रीपाद सातवळेकर यांनी केला, हे पण बरोबर आहे। त्या ग्रंथाला मराठीमध्ये आणणारे सातवळेकर होते, म्हणजे क आणि ड हे याचं उत्तर आहे, ठीक आहे। तर आर्य समाजाबद्दलचे असणारे महत्वाचे वाक्य जिथं परीक्षेला प्रश्न आलेला, तर हे जे वाक्य आहे का, हे वाक्य पाठीमागं प्रश्न येऊन गेलेलं। त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाबद्दल खाली विधानाचा विचार करा। सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती। महाराष्ट्राशी संबंधित असणारा समाज आहे, त्यामुळे परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 ला पुणे येथे झाली, बरोबर आहे। 24 सप्टेंबर 1873 ला पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती। या समाजाचे कारभार नारायण कडलक होते, हे पण बरोबर आहे। हा पाठीमागे प्रश्न आलेला, सत्यशोधक समाजाचं कार्यवाह कोण होतं। पुण्यातील सोमवार पेठेमध्ये दर रविवारी या सभेची बैठक भरत असे, बरोबर। दर रविवारी डॉक्टर गावडे यांच्या घरी सत्यशोधक समाजाची बैठक भरत असे। या समाजाचे मुखपत्र इंदू प्रकाश होते, चूक। इंदू प्रकाश हे प्रार्थना समाजाचं व्यासपीठ होतं, पण दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचं काय होतं, मुखपत्र होतं। तर या दीनबंधू मधून प्रश्न, ते दीनबंधू मधून या समाजाचा प्रसार आणि प्रचार केला जायचा। तर महात्मा ज्योतिबा फुले हे या समाजाचे अध्यक्ष होते, आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला समाज म्हणजे सत्यशोधक समाज। तर या सत्यशोधक समाजाचं कार्यवाह होतं नारायण कडलक। आणि सत्यशोधक समाजाचं सगळ्यात महत्वाचं
सत्यशोधक समाजाची स्थापना पुण्यात झाली तरी सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य काय होतं हा प्रश्न आलेला. तर सत्यशोधक समाजाचं ब्रीद वाक्य होतं सर्व साक्ष जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. तर सत्यशोधक समाजानं धार्मिक गोष्टीमध्ये जे सर्वसामान्य लोकांवर अन्याय होतोय तर त्यांना बाहेर काढण्याचं काम, पुरोहित वर्गाला विरोध करण्याचं काम सत्यशोधक समाजाने केलं होतं. तर असा हा सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यामध्ये काम करत होता. तर ह्या प्रश्न बघूया. वरील विधानामधून चुकीचा नसणारा पर्याय ओळखा. आता चुकीचा नसणारा म्हणजे बरोबर, तर अ बरोबर आहे, ब बरोबर आणि क बरोबर. म्हणजे उत्तर सांगता येतं आपल्याला 4 नंबर अ ब क बरोबर. ड विधान चुकीचं आहे कारण इंदू प्रकाश हे त्यांचं नव्हतं. हे जे दीनबंधू होतं ह्या दीनबंधू वर्तमानपत्राचं संपादन 1877 ला आपलं कृष्णराव भालेकर यांनी पुण्यामधून केलं होतं. तर कृष्णराव भालेकर हे पुण्यामधून त्याचं संपादन करत होते आणि 1890 मध्ये संपादन मुंबईमधून नाम लोखंडे करत होते. तर नाम लोखंडे यांनी मुंबईमधून त्याचं काय केलेलं संपादन केलेलं. तर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो सत्यशोधक समाजामध्ये काम करणारी इतर सदस्य सांगा. तर त्या सर्व सदस्यांची नावं लक्षात ठेवा. जिथं परीक्षेला काय असतो प्रश्न असतो. तर ते सगळ्या सत्यशोधक समाजाची माहिती सर्व बघताना ते सगळं येऊन जाईल. त्याच्यानंतर सत्यशोधक समाजाची कोल्हापूरला शाखा होती. तर 1911 ला कोल्हापूरमध्ये शाखा स्थापन करण्यात आली. त्याचे अध्यक्ष होते परशुराम भाऊ गोसवडकर. हे तिथं अध्यक्ष होते लक्षात ठेवा गोसवडकर. नंतर सत्यशोधक समाजाचे कार्यकारी अध्यक्ष कोण होते कोल्हापूरमध्ये, तर ते होते भास्करराव जाधव. तर कार्यकारी अध्यक्ष महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर उपाध्यक्ष कोण होते अण्णासाहेब लट्टे. कोल्हापूरच्या शाखेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब लट्टे हे नाव लक्षात ठेवा, पुढे प्रश्न असणार. आणि कोल्हापूर शाखेचे कार्यवाहक कोण होते, तर कोल्हापूर शाखेचे कार्यवाहक होते हरिभाऊ चव्हाण. तर हरिभाऊ चव्हाण हे कार्यवाहक आहेत. आपल्याला सत्यशोधक समाजाचं कार्यवाहक विचारले, पुढे आयोग आपल्याला इथंच प्रश्न विचारणार, पण काय विचारणार कोल्हापूर शाखेचे कार्यवाहक विचारणार. हरिभाऊ चव्हाण महत्वाचे आहेत. नंतर अण्णासाहेब लट्टे उपाध्यक्ष होते आणि भास्करराव जाधव कार्यकारी अध्यक्ष होते. परशुरामभाऊ गोसवडकर स्थापनेचे अध्यक्ष होते. तर अशा पद्धतीने सत्यशोधक समाज काम करायचा. नंतर आस्ते कदम आगे बढो हे ब्रीद वाक्य कोणत्या संघटनेचं आहे, तर आस्ते कदम आगे बढो हे ब्रीद वाक्य सार्वजनिक सभेचं आहे लक्षात ठेवा. सार्वजनिक सभेची स्थापना 1870 ला सार्वजनिक सभा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होती त्यांचं महत्वाचं नेतृत्व म्हणजे ग वा जोशी, गणेश वासुदेव जोशी आपल्याला सांगता येतील. तर ग वा जोशीच्या मार्गदर्शनाखाली संघटना काम करायची. संघटनेचे सचिव कोण होते, तर गोपाळकृष्ण गोखले हे संघटनेचे काय होते सचिव होते. सार्वजनिक सभेनं महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये महत्वाचं काम केलेलं आहे. सामाजिक जीवनामध्ये महत्वाचं काम आहे. दुष्काळ पडल्यानंतर या सभेनं खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. नंतर ग वा जोशींचा मृत्यू झाला 1880 ला. इथं परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ग वा जोशींच्या मृत्यूनंतर सार्वजनिक सभा कोणी सांभाळली, तर त्यांचं नाव होतं सीताराम हरी चिपळूणकर. हे नाव लक्षात ठेवा, हे नाव पुढच्या काळासाठी महत्वाचं आहे. सीताराम हरी चिपळूणकर हे व्यक्ती महत्वाचे होते ज्यांनी ती संघटना काय केली होती सांभाळली होती. 1896 मध्ये या संघटनेच्या माध्यमातून रानडे बाहेर पडले, कारण टिळकांनी रानडे यांना बाहेर काढलं लक्षात ठेवा. आणि रानडेंनी 1896 साली डेक्कन सभा आपली स्थापन केली आणि हे डेक्कन सभा महत्वाची आहे. टिळकांच्या हातामध्ये ही संघटना गेल्यानंतर या संघटनेनंतर सरकारनं बंदी आणली, कारण टिळकांचा उद्देश होता राजकीय सुधारणा, संघटना सामाजिक सुधारणेमध्ये अग्रेसर होते, त्यामुळे पुढच्या काळामध्ये बंद झाली होती. तर या संघटनेचं ब्रीद वाक्य होतं आस्ते कदम आगे बढो. तर हे ब्रीद वाक्य कोणत्या संघटनेचं आहे पुढे प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुणे सार्वजनिक सभा. बॉम्बे असोसिएशन ही संघटना महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना ज्याची स्थापना झाली होती 1852 ला. 4 लोक त्या संघटनेचे संस्थापक होते. जगन्नाथ शंकर सेठ, दादाबाई नवरोजी, फरदोंजी नवरोजी आणि भाऊदाजी लाड. नंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही संघटना होती 1885 ला. 3 लोकांनी स्थापन केलेली. बेटी तेलंग, आपलं केटी तेलंग, बद्रुद्दीन तय्यबजी आणि फिरोज शाह मेहता, ब्रदर इन लॉ त्यांना म्हणतात, त्यांची मुंबईतली संघटना. आणि सोशल सर्व्हिस लीग ही संघटना होती नाम जोशी यांची. 1911 ला कामगारासाठी त्यांनी ती संघटना स्थापन केलेली. तर नाम जोशींची ती संघटना. अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. नंतर 1857च्या उठावातील सैनिक देशप्रेमानं भारलेले होते किंवा देश स्वातंत्र्यासाठी इंग्रजाविरोधात लढत होते, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याला एकही कृती घडली नाही. हे वाक्य कोणाचं आहे, तर हे वाक्य आर.सी. मुजुमदार यांचं आहे. तर आर.सी. मुजुमदार हे राष्ट्रवादी विचारसरणीचे काय होते, एक व्यक्ती होते. तर त्यांनी ते 1857च्या उठावाबद्दलचं वाक्य म्हणलेलं आहे. तर जुलियस सीझर हा जो काही क्रांतिकारक होता तो मृत झाला होता त्याच्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना. तर भारतातल्या उठावामध्ये सामील असणाऱ्या जिवंत व्यक्तीपेक्षा
तो मृत व्यक्ती मला अधिक शक्तिशाली वाटतो, असं वाक्य सुद्धा आर.सी. मुजुमदार यांनी म्हटलेलं आहे. आर.सी. मुजुमदार यांनी 1857च्या उठावाचं पूर्ण वर्णन केलंय. ते म्हणतात 1857चा उठाव हा साखळ्याच्या कड्यासारखा होता. इंग्रज त्यातली एक एक साखळी सोडवण्याचा, ती कडी सोडवण्याचा इंग्रजांनी प्रयत्न केला आणि इंग्रज याच्यामध्ये काय ठरले, यशस्वी ठरले. असं 1857च्या उठावाबद्दल मत कुणी म्हणलेलं आहे, आर.सी. मुजुमदार यांनी म्हणलेलं आहे. तर 1857च्या उठावाबद्दल जी मतं आहेत का, ती मतं कोणत्या व्यक्तीची कोणती मतं आहेत, तर इथं परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. नंतर 1857च्या उठावा संदर्भात टी.आर. होल्मस यांचं मत होतं, रानटीपणा आणि संस्कृतपणा यांच्यातील झगडा म्हणजे 1857चा उठाव. असं कोण म्हणलंय, तर टी.आर. होल्मस म्हणलेत. लक्षात ठेवा, रानटी म्हणजे आपण आणि संस्कृत म्हणजे इंग्रज, यांच्या दोघांमध्ये झालेला उठाव म्हणजे 1857चा उठाव असं यांचं म्हणणं आहे. स्टॅनले वाल्पट यांचं म्हणणं आहे, हा उठाव धड लष्करी उठाव पण नव्हता आणि हा उठाव ना जनतेचा उठाव पण नव्हता, त्या दोघांच्या मध्ये असणारा उठाव म्हणजे स्टॅनले वाल्पटचं ते वाक्य आहे. लक्षात ठेवा. आणि कर्नल माल्सन यांनी 1857च्या उठावाला राष्ट्रीय उठाव म्हणलेलं आहे. राष्ट्रीय उठाव कोण कोण म्हणलं, अशोक मेहता राष्ट्रीय उठाव म्हणले होते. नंतर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उठाव म्हणले होते. नंतर इंग्लंडचे पंतप्रधान पुढे झाले डिझरायली, हे राष्ट्रीय उठाव म्हणले होते. नंतर माल्सन राष्ट्रीय उठाव म्हणले, सेन राष्ट्रीय उठाव म्हणले, हे सर्व लोक राष्ट्रीय उठाव म्हणले होते. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे पण राष्ट्रीय उठाव म्हणले होते. हे सगळे लोक राष्ट्रीय उठाव म्हणले. शिपायांची भाऊगर्दी कोण म्हणलं, न.रा. फाटक, तर न.रा. फाटक शिपायांची भाऊगर्दी म्हणलं होतं. लक्षात ठेवा. नंतर सरदेसाई एक व्यक्ती होते, तर त्यांचं मत होतं 1857चा उठाव म्हणजे 57 सालचा क्षोभ आहे असं म्हणलेले. ते 57 सालचा क्षोभ असं त्या उठावाला कोण म्हणलं, सरदेसाई. वेगवेगळ्या लोकांची मतं आहेत, ते सगळे मतं बघा ज्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर 1857चा उठाव आणि नेतृत्व यांच्या काय लावा, जोड्या लावा. तर प्रदेश आणि पुढे ब्रिटिश नेतृत्व दिलं आहे. ठीक आहे. तर दिल्ली या ठिकाणी कोण काम करायचं, तर दिल्ली या ठिकाणी निकोलसन होता, म्हणजे 1ला 4, 1ला सगळ्याच ठिकाणी 4 आहे. कानपूरला कोण होतं, कॅम्पबेल 3, म्हणजे पहिले 2 पर्याय निघून गेले, तिसरा आणि चौथा राहिला. ठीक आहे. बिहारला कोण होतं, तर बिहारमध्ये होता विलियम टेलर आणि अलाहाबादला कोण होतं, कर्नल नील. बिहारला 2 नंबर. ठीक आहे, म्हणजे 3 नंबर त्याचं उत्तर आहे. म्हणजे लक्षात ठेवा 1857च्या उठावाचं नेतृत्व आणि प्रदेश असा तो प्रश्न आहे. पण नेतृत्व विचारताना आयोगा आपल्याला इथं प्रश्न दिलाय, इंग्रज दिलेत, पण पुढच्या काळामध्ये इथं भारतीय असू शकतात, त्यामुळे भारतीय नेतृत्व पण लक्षात ठेवायचे. आता हे होते बहादूर शाह जफर, ज्यांनी नेतृत्व दिलं होतं दिल्लीला. बख्त खान त्यांच्या सोबत होते. त्याच्यानंतर हे होते नानासाहेब पेशवे होते कानपूरला, त्यांच्या बरोबर होते तात्या टोपे आणि अझीमुल्ला नावाचे व्यक्ती. आता हे आहेत कुंवर सिंह, तर हे होते जमीनदार. ठीक आहे, ते होते कुंवर सिंह जमीनदार होते, जे की बिहारच्या भागामध्ये होते. त्यांचा मुलगा अमर सिंह, या 2 लोकांनी नेतृत्व केलं होतं. अशा पद्धतीने 1857चा उठाव आणि नेतृत्व लक्षात ठेवा. इथं प्रश्न असतो. आता कंबाईनला प्रश्न येऊन गेला, आपल्याला महाराष्ट्रातलं नेतृत्व विचारलं होतं. महाराष्ट्रातले प्रदेश आणि नेतृत्व, जसं की नाशिकला पेठमध्ये कोण होतं, भगवंतराव निळकंठराव. जमखिंडीला कोण होता, आप्पासाहेब पटवर्धन. सेम हा प्रश्न आहे, फक्त देताना तुम्हाला इंग्रजांचं नेतृत्व दिलंय, फक्त भारतीय नेतृत्व लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1891 मध्ये संमती वयाचा कायदा करण्यात आला. त्यापैकी कोणी त्याला प्रयत्न केले, तर बेहरामजी मलबारी, दादाबाई नौरोजी, लोकमान्य टिळक आणि न्यायमूर्ती रानडे. तर बेहरामजी मलबारींनी मदत केली होती. 1891चा कायदा होता, त्याला द एज ऑफ कन्सेंट ऍक्ट असंही म्हणतात. या कायद्यानं विवाहाचं वय 10 वर्षावरून 12 वर्ष करायचं होतं. 1860 मध्ये कायदा केला होता, त्यानं विवाहाचं वय 10 वर्ष होतं आणि 1891ला ते वर्ष 12 करायचं होतं. पण याला समर्थन करणारे व्यक्ती होते गोपाळ गणेश आगरकरांनी संमती वयाच्या कायद्याला समर्थन दिलेलं आणि बेहरामजी मलबारी यांनी तो कायदा करण्यासाठी पाठिंबा किंवा पुरस्कार दिलेला. एवढंच नाही तर S.S. बंगाली, शोराबजी शापूरजी बंगाली होते. हे 2 लोक या कायद्याला समर्थन करण्यासाठी होते. तर बेहरामजी मलबारी आपल्याला हे दिसतील, ज्यांनी हा कायदा करण्यासाठी समर्थन दिलं, सरकारनं कायदा केला. पण हा कायद्याला विरोध करण्याचं काम कुणी केलं होतं, लोकमान्य टिळकांनी. एज ऑफ कन्सेंट ऍक्टला लोकमान्य टिळकांचा विरोध होता, कारण टिळकांचं असं म्हणणं होतं, आमच्या गोष्टी आम्ही बघून घेऊ, आमच्या सुधारणा आम्ही सर्व लोक तयार आहे, समर्थ आहे, इंग्रजांनी आमच्या ह्याच्यामध्ये डवळाडवळ करायची नाही, असा टिळकांचा स्टँड होता. म्हणून टिळकांनी 10 वर्षावरून 12 करायला विरोध केला होता. लक्षात ठेवा. ठीक आहे.
नंतर इंडियन नॅशनल युनियन ही संघटना कोणी स्थापन केली? शिशिर कुमार घोष, ॲलन ह्यूम, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी. तर उत्तर आहे ॲलन ह्यूम. तर ॲलन ह्यूम यांची असणारी 1884 ची संघटना, जी संघटना ॲलन ह्यूमनं कलकत्ता या ठिकाणी स्थापन केली होती. तर या संघटनेचे नाव आहे इंडियन नॅशनल युनियन. त्याला अजून एक नाव आहे नॅशनल युनियन. त्याला अजून एक नाव आहे इंडियन युनियन. तर ही संघटना काँग्रेसच्या स्थापनेच्या अगोदर होती. पुढे याच संघटनेला मुंबईमध्ये 1885 ला इंडियन नॅशनल काँग्रेस असं नाव मिळालं. म्हणजे त्याचं जे यू होतं युनियनचं ते काढून टाकलं आणि त्याला काँग्रेस. काँग्रेस म्हणजे कम्युनिटी, ठीक आहे, पूर्ण भारतातल्या कम्युनिटीसाठी असणारी संघटना, म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली 1885 ला. तर ती स्थापना करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं ॲलन ह्यूम. तर हे ॲलन ह्यूम आपल्याला इथं दिसून येतील. त्यामुळे काँग्रेसच्या स्थापनेचे जनक आपण कोणाला म्हणतो? ॲलन ह्यूमला म्हणतो. भारतीय लोकांचं एक संघटन असावं आणि भारतीय लोकांच्या सर्व आक्रमक भूमिकेला एक सनदशीर मार्ग देता यावा, या सनदशीर मार्गासाठी स्थापन केलेली संघटना म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस सांगता येते. त्याची भूमिका पहिल्यांदा इंडियन नॅशनल युनियन पासून चालू होते. तर इंडियन नॅशनल युनियन ही संघटना कोणी स्थापन केली? आयोगाचा क्वेश्चन आहे. तर ॲलन ह्यूम हे नाव महत्वाचं लक्षात ठेवा. नंतर शिशिर कुमार घोष यांची 1875 ला संघटना होती. त्या संघटनेचं नाव होतं इंडियन लीग. त्याच्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची 1876 ला संघटना होती इंडियन असोसिएशन. आणि दादाभाई नौरोजी यांच्या 1865 ला लंडन इंडिया सोसायटी आणि 1866 ला ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटना. आणि दादाभाई नौरोजीची महाराष्ट्रामध्ये बॉम्बे असोसिएशन 1852 ला. ठीक आहे. ज्ञानप्रसारक सभा मंडळी याच्याबरोबर सुद्धा दादाभाई नौरोजी कनेक्ट होते. तर असा हा प्रश्न आपल्याला संघटनेमध्ये जातो. म्हणजे हा टॉपिक कोणता आहे? संघटना. तर संघटना करत असताना 4 प्रांतातल्या संघटना करा: बंगाल, मुंबई, मद्रास आणि इंग्लंड. तर या 4 संघटनेच्या बाहेर कधी प्रश्न विचारला जाणार नाही. तर हा महत्वाचा प्रश्न. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 15 प्रश्न आणि त्या 15 प्रश्नावरचं सखोल असं विश्लेषण जे की तुम्हाला ते टॉपिक कव्हर करेल अशा पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. येत्या काळामध्ये हे टॉपिक करा, जे जे टॉपिक सांगितले ते करा, तिथंच परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आणि काय तुम्हाला अजून प्रश्न सोडवायचे असतील तर हिस्ट्री 188 हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला नोट्स भेटतील, त्याच्या PDF भेटतील, ते क्वेश्चन भेटतील. याच्या माध्यमातून बरंचसं अपडेट माहिती, जिथं पुढच्या काळामध्ये आयोग प्रश्न विचारू शकता, ही सर्व माहिती तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये दिसेल. याच्या माध्यमातून तुम्ही मला कनेक्ट राहू शकता. तर अशा पद्धतीने आपला हा पूर्ण टॉपिक आहे. जर या टॉपिकवर पूर्ण प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या हा शुभेच्छा किंवा तुमच्या ह्या कमेंट मला पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मदत करतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. पाठीमागं आपण घेतलेले सर्व व्हिडिओ बघा. येणाऱ्या काळामध्ये हे व्हिडिओ तुम्हाला खूप मदत करतील अभ्यास करण्यासाठी. आणि आपल्या मित्राला हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, ही तुम्हाला एक नम्र विनंती. धन्यवाद.